नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुकेश पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय दीप करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनवर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल आपण दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन ऍप्लिकेशनवर परीक्षाभिमुख, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणलं, परीक्षाभिमुख जे परीक्षेला येणार तेच आम्ही शिकविणार, त्या पद्धतीचे वेगवेगळे इतिहासाचे लेक्चर आणतो विद्यार्थी मित्रांनो। त्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण आणतोय सावित्रीबाई फुले। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात आता आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे कार्य आहे, ओके, महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य होतं, तर त्या महात्मा ज्योतिबा फुले यांना सावित्रीबाई फुले यांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे स्त्री शिक्षणासंबंधीचं कार्य होतं किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचं समाज सुधारणेसंदर्भातलं जे काही महत्वाचं कार्य होतं, तर त्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा आहे, तर सावित्रीबाई फुले, म्हणजे सावित्रीबाई फुले या कोण आहेत, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर ह्या सावित्रीबाई फुले यांचं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामध्ये तितकंच महत्वाचं योगदान आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आता आपण काय करणार आहोत, ह्या सावित्रीबाई फुले म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात आपल्या परीक्षेला सावित्रीबाई फुले कशा महत्वाच्या ठरतात, म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात आपल्याला कोणत्या कोणत्या माहिती पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं की सावित्रीबाई फुले यांचा जन्म लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचं 3 जानेवारी, लक्षात घ्या 3 जानेवारी 1831, लक्षात घ्या 3 जानेवारी 1831, कुठं, नायगाव, कुठं, नायगाव, कुठे येतं ते नायगाव, खंडाळा तालुका सातारा जिल्हा, ओके, खंडाळा तालुका सातारा जिल्हा। इथं दोन गोष्टी कळाल्या, ओके, कोणत्या, पहिलं की सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता, तर 3 जानेवारी 1831, किती, 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा काय झाला होता विद्यार्थी मित्रांनो, जन्म झाला होता। कुठं झाला होता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या नायगाव नावाचं गाव आहे विद्यार्थी मित्रांनो, नायगाव नावाचं गाव आहे, येतं कुठं, तर ते खंडाळा तालुक्यात येतं, कोणत्या जिल्ह्यात येतं, सातारा या जिल्ह्यात येतं विद्यार्थी मित्रांनो। तर त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा काय झाला होता की 1831, 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला होता। त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचं म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यातलं एक महत्वाचा वाटा तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, 1848, कधी म्हणलं मी 1848, कुठं, पुण्यात, ओके, कुठं, पुण्यात कुठं, भिडेवाडा, पुण्यात भिडेवाडा इथे काय झालं होतं की महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती। काय म्हणलं की 1848 कुठं, पुण्यात कुठं, भिडेवाडा या ठिकाणी कुणी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती विद्यार्थी मित्रांनो। आणि ह्या शाळेत विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले, लक्षात घ्या, या शाळेत सावित्रीबाई फुले या शिक्षिका म्हणून, त्याचबरोबर मुख्याध्यापिका म्हणून कार्य केलं, की लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। मग इथं काय लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कुणी सुरू केली, तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली। कधी सुरू केली, 1 जानेवारी 1848 मध्ये सुरू केली। कुठं सुरू केली, भिडेवाडा, पुणे येथे सुरू केली। आणि या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांचं कार्य काय विद्यार्थी मित्रांनो, या शाळेमध्ये मुलींना, लक्षात घ्या, या शाळेमध्ये मुलींना शिकविण्याचं काम कोणी केलं, ओके, या शाळेमध्ये मुलींना शिकविण्याचं काम कोणी केलं, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तर याच सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचं काम केलं। आणि सावित्रीबाई फुले, लक्षात घ्या, तुमच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे की सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका, त्याचबरोबर पहिल्या महिला मुख्याध्यापिका होत्या विद्यार्थी मित्रांनो। स्टार्टिंगलाच मी तुम्हाला म्हणलं होतं, ज्यावेळेस आपल्या लेक्चरला सुरुवात झाली त्याच वेळेस मी तुम्हाला म्हणलं होतं की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामध्ये, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा रोल तितकाच महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे काय माहित पाहिजे की सावित्रीबाई फुले यांची ग्रंथ संपदा, म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी कोणती पुस्तके लिहिली, लक्षात घ्या, कोणती पुस्तके लिहिली किंवा कोणती ग्रंथे सावित्रीबाई फुले यांनी लिहिली, तर त्या गोष्टी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। काव्य फुले म्हणा, 52 कशी आणि सुबोध रत्नाकर, हे काय विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे काव्य संग्रह आहेत। कोणतं म्हणलं मी, पहिलं काव्य फुले, ओके, काव्य फुले म्हणा। दुसरं काय म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, 52 कशी, ओके, 52 कशी, ओके, दुसरं काय म्हणलं 52 कशी, तिसरं काय म्हणलं सुबोध रत्नाकर, तिसरं काय म्हणलं सुबोध रत्नाकर। हे तिन्ही काय विद्यार्थी मित्रांनो पुस्तक आहेत का, नाही, काव्य संग्रह आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि हे तिन्ही काव्य संग्रह कोणी लिहिलं होतं की सावित्रीबाई फुले यांनी लिहिलं होतं। पहिलं कोणतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, पहिलं काव्य संग्रह लिहिलं होतं काव्य फुले, 52 कशी आणि सुबोध रत्नाकर, हे तिन्ही जे काव्य संग्रह आहेत हे सावित्रीबाई फुलेंनी लिहिलं होतं। आणि हे तिन्ही काव्य संग्रह लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचं, हे तिन्ही काव्य संग्रह सावित्रीबाई फुलेंनी समाज प्रबोधनासाठी, म्हणजे समाजात जनजागृती घडावी, ओके, त्यामुळं हे सगळं लिहिलं होतं। त्याचबरोबर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की सावित्रीबाई फुले, लक्षात घ्या, महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी, ओके, म्हणून कुणाचा गौरव केला जातो की महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती जे चळवळ होती, तर महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती चळवळीमधील या पहिल्या अग्रणी म्हणून यांचा गौरव आजही महाराष्ट्रात केला जातो विद्यार्थी मित्रांनो। आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस किती असतो, त्याचा जन्मदिवस 3 जानेवारी, 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात काय म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो, स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। कोणता दिवस म्हणलं मी की 3 जानेवारी
सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात स्त्री मुक्ती दिन किंवा बालिका दिन म्हणून सुद्धा काय केला जातो विद्यार्थी मित्रांनो, साजरा केला जातो कुठं, आपल्या महाराष्ट्रात. मग सावित्रीबाई फुले यांचा अभ्यास करत असताना आपण काय काय बघितलं, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिलं बघितलं की सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी सांगितलं मी, सावित्रीबाई फुले यांचा जन्म, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. कुठं झाला, तर नायगाव या ठिकाणी झाला. तर हे नायगाव येतं कुठं, तर नायगाव येतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 1848 सांगितलं की 1848 मध्ये काय घडलं होतं, की 1848 मध्ये महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू केलं होतं. कुणी केलं होतं, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलं होतं. आणि या महाराष्ट्रातील पहिल्या मुलींच्या शाळेत या सावित्रीबाई फुलेने काय विद्यार्थी मित्रांनो, महिलांना शिकविण्याचं कार्य केलं होतं. आणि त्यामुळं आपण त्यांना काय म्हणतो, महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणा किंवा महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका म्हणून आपण सावित्रीबाई फुले यांचा गौरव करतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण लक्षात घ्या की सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेली काही काव्यसंग्रह, ओके, सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेली काही काव्यसंग्रह, टोटल आपण 3 काव्यसंग्रह बघितलं विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये पहिलं बघितलं काव्य फुले, दुसरं बघितलं 52 कशी, आणि तिसरं बघितलं सुबोध रत्नाकर. म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेली काव्यसंग्रह बघितला. आणि सावित्रीबाई फुले यांनी हे काव्यसंग्रह कशासाठी लिहिलं विद्यार्थी मित्रांनो, समाज प्रबोधनासाठी. कशासाठी म्हणलं, समाजामध्ये प्रबोधन व्हावं, ओके, या उद्देशानं सावित्रीबाई फुलेनं काव्य फुले, 52 कशी आणि सुबोध रत्नाकर नावाची काव्यसंग्रह लिहिला. त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजही सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्रात गौरव केला जातो विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, तर त्यांना महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलन म्हणा किंवा महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळ म्हणा, ओके, महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळ म्हणा, त्या स्त्रीमुक्ती चळवळीमधील पहिल्या अग्रणी म्हणून सावित्रीबाई फुले यांचा काय केला जातो विद्यार्थी मित्रांनो, गौरव केला जातो. त्याचबरोबर लक्षात घ्या की सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस किती सांगितलं, की सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा महाराष्ट्रात स्त्री मुक्ती दिन. लक्षात घ्या, त्याचबरोबर बालिका दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. किती जानेवारी, 3 जानेवारी. हा कुणाचा जन्मदिवस असतो, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो. आणि सावित्रीबाई फुले यांचा हा जन्मदिवस महाराष्ट्रात स्त्री मुक्ती दिन, लक्षात घ्या, स्त्री मुक्ती दिन किंवा काय म्हणलं मी, बालिका दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की महात्मा ज्योतिबा फुले, ओके, महात्मा फुले लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचे समाजसुधारक आहेत महाराष्ट्रातले महात्मा फुले. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जे सामाजिक कार्य आहे किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे शैक्षणिक कार्य आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्यामध्ये आणि शैक्षणिक कार्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा वाटा आहे. तो कसा, तर तुम्हाला लक्षात आला, महात्मा ज्योतिबा फुले यांचं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे काय, सत्यशोधक समाज. ओके, थोडक्यात आपण इथं पाहणार आहोत सत्यशोधक समाज. तर या सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली विद्यार्थी मित्रांनो, 24 सप्टेंबर, ओके, 24 सप्टेंबर 1873 मध्ये कुठं, पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करत असताना तर या महात्मा ज्योतिबा फुले यांना अत्यंत मोलाचं योगदान कोणी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा अत्यंत मोलाचं सहकार्य सावित्रीबाई फुले यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये सुरू केलेली पहिली मुलीची शाळा 1851 मध्ये सुरू केलेली दुसरी मुलीची शाळा म्हणा, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले यांचं तितकंच महत्वाचं योगदान आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले यांच्या निधनानंतर, ओके, महात्मा फुले यांच्या निधनानंतर, ओके, महात्मा फुले यांच्या निधनानंतर ब्राह्मणेतर चळवळीला, लक्षात घ्या, ब्राह्मणेतर चळवळीला बळ देण्याचं कार्य सुद्धा, ब्राह्मणेतर चळवळीला बळ देण्याचं कार्य सुद्धा या सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले वेगवेगळे ग्रंथ, ओके, आपण बघितलं इशारा नावाचं म्हणा, शेतकऱ्यांचे आसूड म्हणा, ब्राह्मणाचे कसब म्हणा, ओके, खतपोडीचे बंड म्हणा, तर असे वेगवेगळे ग्रंथ हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो. थोडक्यात सांगायचं काय की महात्मा ज्योतिबा फुले यांना सावित्रीबाई फुले यांचा भयानक म्हणजे महत्वाचा सपोर्ट होता विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले हे त्यांच्या आयुष्यात शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करू शकले विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो. दीप करिअर अकॅडमीचा हा प्रामाणिक प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज दीप करिअर अकॅडमीचं जे प्ले स्टोरला ऍप्लिकेशन आहे ते जास्तीत जास्त तुम्ही डाउनलोड करा, जास्तीत जास्त डाउनलोड करण्याचा सल्ला लोकांना द्या विद्यार्थी मित्रांनो. चला मग भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.